शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचाली सुरू झाल्यात. महाराष्ट्रात लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आज दिवसभरातल्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातमीपत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठंही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. राज्यातील धरणांमध्ये यंदा 71.20% पाणीसाठा उपलब्ध असून गत वर्षाच्या तुलनेत 7% पाणीसाठा अधिक. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येकी 5,000 जमा झालेले असून मुख्यमंत्री स्टॅलिन यांची निवडणुकीपूर्वीच खेळी. 2.68 लाख कंपन्यांच्या नोंदणीसह महाराष्ट्र अव्वल असून दिल्ली 1.60 लाख कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावरती. कापूस बाजारभावामध्ये घसरण झालेली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिकन ट्रेड डील चर्चेचा परिणाम होत असून सध्या बाजारामध्ये कापसाची मागणी देखील घटलेली असून 7,000 ते 7,850 रुपयापर्यंत बाजारभाव निघालेला आहे. अकोला येथे नियमबाह्य लेआउटमध्ये ग्राहकांचा वीज जोडणीचा अर्ज फेटाळला असून ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. बळीराजाला आता चिंतेचं कारण नाही, शेततळे योजना ठरणार संजीवनी. अकोला जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू. 1.49 लाख जनावरांचे लसीकरण झालेलं असून 29 मार्चपर्यंत चालणार मोहीम. विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांना योजनेचा थेट लाभ मिळतोय. उच्च न्यायालयाच्या पालक न्यायमूर्तींच्या हस्ते महामेळाचे उद्घाटन करण्यात आले. बाजारामध्ये गहू हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असून शेतकरी अडचणीत सापडले. हमी भाव केंद्राकडे धाव घेतली जात असून 5,328 रुपये भाव हा शासनाने जाहीर केलेला आहे. सांगोल्यामध्ये 59 ग्रामपंचायतीकडे थकले शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे 1.5 कोटी रुपये. थकबाकीमध्ये 11 ग्रामपंचायती या आघाडीवर असून उन्हाळ्याची चाहूल लागली तरी योजना 2 वर्षापासून बंद आहे. राज्यातील 41 लाख विद्यार्थ्यांना मिळणार दप्तर, राज्य शासनाने दिली प्रशासकीय मान्यता. 91 शेतकरी कुटुंबांना 1,79,00,000ची मदत कधी मिळणार? निधी तुटवड्याचे ग्रहण, गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. खडकाळ जमिनीवरती दमदार पीक, राळी मिळवून देईल हमखास पैसा. चांगल्या भावामुळे अनेक शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक आधार, आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. भाववाढीच्या नादात झाला मोठा तोटा. तुरीच्या बाजारभावामध्ये जवळपास 1,000 रुपयाची घट आली असून आधी अतिवृष्टीचा फटका बसला. पीक आल्यानंतर तुरीच्या भावातील चढउतारामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. तर या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.